महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेमुळे आता वातावरण तापलेलं दिसतंय, राजकारण होताना दिसतंय. हिंदी सक्ती करायची का, पहिलीपासून सुरुवात करायची का, पाचवीपासून सुरुवात करायची, याच्यावरती चर्चा होताना दिसत आहेत. विरोधक आक्रमक आहेत. सगळं राजकारण आपल्याला पाहायला मिळतंय. ह्या हिंदीचा जो प्रश्न आहे, हा प्रश्न नेमका काय आहे आणि जे शिक्षण देणारे शिक्षक आहेत आणि शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आपण आज भोसले हायस्कूलमध्ये आलेलो आहोत. ज्युनियर कॉलेजचा वर्ग आहे हा 12वीचा. त्या वर्गामध्ये आपण आता आहोत. आपण शिक्षकांना विचारूया की नेमकं भाषा पहिलीपासून पाहिजे की पाचवीपासून पाहिजे. माझ्याबरोबर आता हिंदीचे शिक्षक आहेत. सर इथे या. काय नाव सर तुमचं? शेटे SM. अच्छा, तुम्ही हिंदी शिकवताय? हो, हिंदी शिकवतो. बरं, मला सांगा, हिंदी पहिलीपासून पाहिजे का, योग्य आहे का, पाचवीपासून पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? आपला महाराष्ट्राचा विचार केला तर 1 ते 4थी पर्यंत मराठी हा विषय पाहिजे. कारण मुलांची सृजनशीलता, लहान मुलांचं वय पाहता मराठी हे अत्यावश्यकच आहे. आणि त्यानंतर 5वी पासून तुम्ही हिंदी जे आहे हा विषय मुलांना ठेवू शकता. म्हणजे पहिलीपासून हिंदी नकोय असं तुम्हाला वाटतं? काय कारण असू शकतं? जर पहिलीपासून आपण हिंदी जर घेतली तर काय म्हणजे आपल्या संस्कृतीवर बाधा येऊ शकते का? काय आता अडचण काय येऊ शकते? मातृभाषा जी आहे मराठी, हो, त्या मुलांचं मानसिक वय पाहता त्याच्यावर लादणं हे चुकीचं आहे. अच्छा. हा, आणि म्हणजे हे तुम्हाला हे अडचण वाटते? हो. अच्छा, ठीक आहे, ओके. आता आपल्या बरोबर मराठी शिकवणाऱ्या शिक्षिका सुद्धा आहेत. मॅडम, आपण मराठी शिकवता ना? आपल्याला काय वाटतं, हिंदी भाषा पहिलीपासून असायला पाहिजे की पाचवीपासून असायला पाहिजे? हिंदी भाषा ही 5वी पासून असावी. अच्छा. हिंदी आणि मराठी दोन्ही जरी देवनागरी लिपीमध्ये भाषा असली तरी मराठी आपली बोली भाषा आहे, मातृभाषा आहे. आणि मुलांचं वय पाहता त्यांना अगोदर मराठी भाषा व्यवस्थित नीट यायला पाहिजे, शिकावी अशी मला वाटतं. अच्छा, आता मराठी आणि हिंदी ह्याची काही मुळाक्षरं जी समान वाटतात, त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? त्याच्याबद्दल जमलिंग होती का विद्यार्थ्यांची? असं काही जमनिंग म्हणण्यापेक्षा व्याकरणिक दृष्ट्या फरक आहे. लिखाणाचे नियम असतील किंवा ऱ्हस्व दीर्घ असेल, दोन्ही फरक आहे. त्यांचा एवढा विकास झालेला नसतो की ते एवढा फरक समजून घेतील. दोन्ही एकदाच दिले तर ते कन्फ्युजन मध्ये जाणार आहे. म्हणजे लहान मुलावरती हिंदी पहिलीपासून लादणं ही चुकीचं असं तुम्हाला वाटतं? बरोबर. विद्यार्थी कोण बोलणार आहे का? काय वाटतं बाळा तुला? हिंदी पाहिजे का? मला वाटतं हिंदी 5वी पासून असली पाहिजे. 5वी पासून असायला पाहिजे ना? काय कारण वाटतं तुला, कशामुळे असायला पाहिजे? कारण की हिंदी वाचण्यात किंवा लिहिण्यात खूप फरक जाणवतो मराठीपेक्षा. ती उच्चार वगैरे वेगळे असतात आणि त्यात खूप जम्बलिंग होतं. त्यामुळे मला वाटतं की हिंदी 5वी पासून 5वी पासूनच असायला पाहिजे. अगदी बरोबर आहे. हिंदी 5वी पासून असायला पाहिजे असं विद्यार्थ्यांचं सुद्धा म्हणणं आहे. आपल्या बरोबर दुसरे शिक्षक आहेत. सर, तुम्ही कुठला विषय शिकवता? या. 12-13 वर्ष झालं आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये मराठी या विषयाचं अध्यापन करतो. काय वाटतं तुम्हाला हे विषय? तसं पाहायला गेलं तर विद्यार्थ्याचं वय वर्ष 12 ते 13 हे आईच्या वडिलांच्या आजी आजोबाच्या सानिध्यात जातं. त्यामुळे विद्यार्थ्यावर मराठी भाषेचा जास्तीत जास्त पगडा दिसून येतो. म्हणजे अडॅप्ट्स या शासनाच्या धोरणानुसार, आमची आनंदाई प्रेरणा शाळा यानुसार श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन या ज्या विद्यार्थ्याच्या 4 गरजा आहेत त्या मातृभाषेतूनच पूर्णपणे तयार होतात. त्यामुळं हिंदी हा विषय विद्यार्थ्यांना पहिलीच्या वर्गामध्ये, 1ली, 2री, 3री या वर्गामध्ये त्यांना घेणं हे थोडंसं जड जाणार आहे. तसं पाहायला गेलं व्याकरण दृष्ट्या जर भाषेचा जर विचार करायला गेलं तर मराठी आणि हिंदी या 2 विषयामध्ये व्याकरण दृष्ट्या खूप अशी मोठी तफावत जाणवते. पण शैक्षणिक वर्षामध्ये 5वी या इयत्तेपासून जर हिंदी विषय विद्यार्थ्यांना घेतला तर तो योग्यच ठरेल. कारण 5, 6, 7, 8 आणि 9 या वर्गामध्ये जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा आहेत. मग त्या स्पर्धा परीक्षेमध्ये साधारणतः भाषा विषयाला जास्तीत जास्त म्हणजे न्याय देण्याचं काम शासनाने केलेलं आहे. त्यामुळे माझं वैयक्तिक मत असं आहे की विद्यार्थ्यांना इयत्ता 5व्या वर्गापासून हिंदी हा विषय असणं गरजेचं आहे. पण भाषेचं ज्ञान महत्वाचं आहे ना? म्हणजे भाषेचं ज्ञान पाहिजे सगळ्याच. असं म्हणजे आपण कुठे एक मराठी, हिंदी, इंग्रजी ह्या भाषेवर न थांबता दुसऱ्या जर भाषेचं ज्ञान असलं तर काय अडचण आहे? तसं हिंदी विषय हा अभ्यासक्रमामध्ये घेणं म्हणजे असं योग्यच आहे. पण त्याचा अठ्ठास पहिलीपासूनच करणं हे चुकीचं आहे असं माझं मत आहे. ठीक आहे. चला, आपला विद्यार्थी सुद्धा आपल्या बरोबर कोण बोलणार आहे?
हा या ये उभं राहा इथे काय काय नाव आहे तुझं? माझं नाव योगेश बाळासाहेब थोरात. कितवीच्या वर्गात आहे तू? मी सध्या 12वी D मध्ये आहे. बरं काय वाटतं तुला हिंदी भाषेचं काय वाटतं? मला असं वाटतं की हिंदी भाषा ही 5वी पासून ही करावी. जसं की जुन्या नियमामध्ये 5वी पासून हिंदी भाषा शिकवली जाते तसंच करावं. कारण लहान मुलांना मराठी भाषाच ते त्यांचं आयुष्य मराठीपर्यंत चाललेलं असतं. तत्कालीन त्यांच्या आई वडिलांपासून मराठी चाललेली असते. त्यामुळे त्यांना मराठीच द्यावी 4वी पर्यंत. आणि हिंदी म्हणणार तर UPSC सारख्या परीक्षा ज्या की हिंदी आणि इंग्लिश मीडियम मध्ये मेन्स आपल्याला दिली जाते. त्यामुळे ही इंग्लिश त्यांना येणारच आहे कारण पहिलीपासून नाही म्हणल्यावर हिंदी बी लागणार पण 5वी पासून घ्यावी असं माझी म्हणणं आहे. म्हणजे हिंदी 5वी पासूनच असायला पाहिजे असं तुला वाटतं? हो असायला. आपल्या बरोबर आता उपप्राचार्य संतोष घारगे सर सुद्धा आहेत. सर काय वाटतं तुम्हाला हे मुद्दा सगळा आपण बघताय दररोज टेलिव्हिजन वरती हिंदी मराठी इंग्रजी काय वाटतं तुम्हाला? सर गेल्या 8-10 दिवसापासून त्या ठिकाणी बातम्या मी पाहतोय आणि बातम्यामध्ये हा मुद्दा त्या ठिकाणी सातत्यानं गाजत आहे. परंतु मला असं वाटतं की 1960 पासून आपल्या भारतामध्ये भाषावार प्रांत रचना झाली. म्हणजे मराठी भाषा बोलणारं राज्य महाराष्ट्र, कन्नड भाषा भाषा राज्य कर्नाटक, तेलुगू भाषा बोलणारं राज्य असणार आंध्र प्रदेश किंवा उर्दू भाषा बोलणारं जम्मू काश्मीर किंवा मल्याळम भाषा बोलणारं केरळ अशी भाषावार प्रांत रचना आपल्या भारताने स्वीकारलेली आहे. मला असं वाटतं की मराठी ही त्या ठिकाणी सक्तीची असावी आणि हिंदी हा विषय त्या ठिकाणी 5वी पासून असावा. म्हणजे 5वी पासून असला पाहिजे. आणि हिंदी विषय 5वी पासून असण्याचंही कारण आहे की आपण देशभर जेव्हा त्या ठिकाणी भ्रमंती करत असतो तेव्हा त्या ठिकाणी हिंदी भाषेमुळे त्या ठिकाणी असणारं म्हणजे चर्चासत्र इतर राज्यातील लोकांशी होऊ शकतं. त्यामुळं 5वी पासून त्या ठिकाणी शक्यतो हिंदी विषय जसा सुरू आहे तसाच राहावा, त्याची पहिलीपासून सक्ती नसावी. ठीक. एकंदरीतच हिंदी भाषेची सक्ती नसायला पाहिजे, हिंदी भाषेचं ज्ञान असायला पाहिजे. मात्र पहिलीपासून सक्ती करणं योग्य नसल्याचं विद्यार्थी आणि शिक्षकाचं म्हणणं आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.